ठाकरे गटाला मोठा झटका, एकाच वेळी परभणी आणि वाशिम जिल्हा प्रमुखांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। अवैधरित्या नाशिकमध्ये राहणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना वेश बदलून पोलिसांनी घेतलं ताब्यात। पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून भारतात प्रवेश केल्याचा संशय। बदलापूर लैंगिक प्रकरण, अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी पोलिसांवर अद्याप गुन्हा का नोंदवला नाही, हायकोर्टाचा सवाल। मंत्री धनंजय मुंडेंचा 2 तासात राजीनामा द्या, तिसरा तासही लागू नये, कोर्टाच्या निर्णयानंतर अंजली दमानिया आक्रमक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून बळकटी, 5 कोटी रुपयांचा निधी खर्च करणार, शासन निर्णय जारी। दोन 2020 या वर्षापासून आमचे वडीलच आमची काळजी घेते, माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाही। धनंजय मुंडेंना कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर करुणा शर्मांच्या मुलाची प्रतिक्रिया। धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी, करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे कोर्टाचे आदेश। राज्यातील मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर, विद्यार्थ्यांअभावी शाळांना टाळं ठोकण्याची वेळ, हजारो शाळा एक आकडी पटसंख्येवर। मृत शिक्षकाला दिले परीक्षेचे काम, संबंधित शाळेने माहिती देऊन सुद्धा बोर्डाचा निष्काळजीपणा, गोंदिया जिल्ह्यातील प्रकार। क्रीडा विश्वात शोककळा, लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ झंझगिरी यांचं दीर्घ आजारानं निधन, वयाच्या 74व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।